तालुका हा मुळातच महाराष्ट्रामध्ये पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि पण अजूनही लोकांपर्यंत नेमकं पर्यटन काय आहे हे पोहोचलेलं नाही आहे. तर आजचा पॉडकास्ट खास आपण घेत आहोत आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर अमोल पुंडे सर. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटन काय आणि जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन व्यवसाय कसा चालतो ते. नमस्ते सर. नमस्ते. सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या. नमस्ते. मी डॉक्टर अमोल पुंडे. गेले 17 वर्षांपासून मी येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतो. त्याचबरोबर गेले 4 वर्षांपासून मी आमचं मूळ गाव असणाऱ्या पारुंडे या गावी आम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. साधारणपणे या 4 वर्षाच्या अनुभवातून कृषी पर्यटन केंद्राच्या आपल्या ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी तब्बल 17 देशांमधून आणि 25 राज्यांमधनं भारताच्या लोक या ठिकाणी पाहुणचाराच्या निमित्ताने येऊन गेली. आणि त्याचबरोबर भटकंती असेल, वाचन असेल, लेखन असेल, या सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. थोडक्यात काय काही आवडीच्या गोष्टींना जोडून पर्यटनाची व्यावसायिक दृष्टिकोनातून जोड देऊन हे वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्र मी चालवत आहे. पर्यटन म्हटलं का त्याच्यात पर्यटन हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे आपल्या तालुक्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असे अनेक तालुक्यामध्ये कृषी पर्यटन असेल किंवा त्याच्याशी निगडीत अशा अनेक व्यवसाय असतील, पण ही जी जोड आपण याच्यातून देतोय की येणाऱ्या पाहुण्यांना आपल्याला नेमकं काय द्यायचं आहे. सर, त्या अगोदर कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय, किंवा हॉटेल व्यवसाय पूर्ण वेगळा येतो आणि कृषी पर्यटन वेगळं येतं की ज्यामध्ये आपण आपली संस्कृती तालुक्याची किंवा जिल्ह्याची दाखवू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर. साधारणपणे पर्यटन या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. यात वेगवेगळे पैलू आहेत. यात अगदी धार्मिक पर्यटन असेल, आध्यात्मिक पर्यटन असेल, साहसी पर्यटन असेल, जलपर्यटन असेल, त्याचबरोबर निसर्ग पर्यटनाचे भाग असतात आणि त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे कृषी पर्यटन. खरं तर नावातच कृषी म्हणजे शेती आणि शेतीच्या आधाराने केले जाणारं जे पर्यटन आहे तर त्याला आपण कृषी पर्यटन म्हणू शकतो. खरं तर शेतकऱ्यांना हा एक सुंदर अशा पद्धतीचा जोडधंदा आपल्याला म्हणता येईल. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की आपल्याकडं शहरीकरण वेगाने झालंय आणि ग्रामीण भागातील अनेक लोक नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं शहरांकडे स्थलांतरित झालेले आहेत आणि काही मूळचे शहरी जे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून शहरांमध्ये स्थायिक झालेली जी मंडळी आहेत, तर त्यांना पुन्हा एकदा मातीशी नाळ जोडून द्यावी किंवा शेतीची त्यांना ओळख करून द्यावी, त्यांना ग्रामजीवनाचा अनुभव द्यावा, या अशा वेगवेगळ्या व्याप्तीतून कृषी संकल्पना उदयास आलेली आहे. सर, ज्या वेळेस आता तुम्ही तुमच्या बोलण्यातून आलं की परदेशी पाहुणे तुमच्याकडे येतात, मग त्यांना कशा प्रकारे आपला तालुका किंवा जुन्नर तालुका तुम्ही एक्सप्लोर करता? खरं तर जे परदेशी पाहुणे असू द्यात किंवा आपल्या देशांतर्गत असणारे वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले पाहुणे असू द्यात, या सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी येण्याची उद्दिष्ट वेगळी असतात. कुणी खास साहसी पर्यटनाच्या निमित्ताने या ठिकाणी येतं, कोणी पावसाळी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इथले जे धबधबे आहेत तर त्यांना भेट देण्यासाठी येतं. कोणाला इथली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी जुन्नरची आहे, ज्याच्यामध्ये गडकोट आहेत, लेण्या आहेत, बौद्धकालीन खूप मोठ्या प्रमाणात लेणी जुन्नर तालुक्यात आहेत आणि त्याच्या अभ्यासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रांतातून लोक या ठिकाणी येत असतात. तर हे जेव्हा इथे येतात त्यावेळेस त्यांच्या निवासाची एक चांगल्या पद्धतीने व्यवस्था व्हावी, ती व्यवस्था शेतीशी पूरक असावी या दृष्टिकोनातून कृषी पर्यटन केंद्र नक्कीच या बाबतीत सहाय्यभूत ठरतात. त्यांना एकूणच ह्या त्यांच्या उद्दिष्टासाठी तर आपण नक्कीच आपल्याकडे होण्यासारखी मदत करतोच, परंतु आपल्या जुन्नरी खाद्य संस्कृतीचा, जुन्नरी ग्रामजीवनाचा त्यांना अनुभव देण्यासाठी आपण आपल्या कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून सहकार्य करत असतो. आता इथे खूप जास्त म्हणजे जुन्नर तालुका हा खूप सधन असा भाग आहे, पण त्यातला काही भाग हा आदिवासी पट्ट्यात पण येतो. मग आदिवासी पट्टा असेल किंवा आता आपण काळू धबधबा म्हटलं किंवा माळशेज घाट किंवा काही लेण्यांचं आपण म्हटलं तर तिकडच्या भागामध्ये लोकांना तिथली पण संस्कृती तुम्ही इथून दाखवून देता. आता सर तर व्याख्याते पण आहेत किंवा इतर लोकांना नेमकं कशा प्रकारे एखादं किल्ला असेल हे पाहिलं पाहिजे यावरही सांगता. सर, आता तुम्ही डॉक्टर पण आहात आणि हे पण करताय, तर कसं हे दोन्ही जुळवून आणता? तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे जुन्नर तालुक्याचे मुळात जे मुख्य 2 भाग पडतात. एक पूर्व पट्ट्याचा भाग येतो, एक पश्चिमेकडचा भाग येतो. पश्चिमेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी आदिवासी लोकसंख्या आहे, आदिवासी गावं आहेत, पण त्याचबरोबर नैसर्गिक जे
पर्यटन आहे ते खरं तर पावसाळ्यामध्ये तिथे प्रचंड सुंदर अशा पद्धतीने बहरलेलं असतं. लोकांची वर्दळ त्या ठिकाणी सातत्याने असते. मग या ठिकाणी खरं तर येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या राहण्याची भोजनाची व्यवस्था याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे. त्याच्यामुळे तेथील काही जी गावं आहेत, अगदी तुम्ही काळू धबधब्याचं नाव घेतलं म्हणजे खिरेश्वर गाव त्या ठिकाणी येतं, तर ते असू द्यात किंवा इकडे नाणे घाटाजवळचं घाटघर असू द्यात किंवा आंबोली गाव असू द्यात किंवा इकडे आंबे हातवीज असू द्यात, या ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. उलट अशा ठिकाणी सिजनल पर्यटन तर होतच होतं, पण त्या सिजनल पर्यटनाचा फायदा तिथल्या स्थानिकांना होऊ शकतो. निवास आणि न्याहारी ही जी शासनाची होमस्टेची योजना आहे, तर ज्याचं MTDCकडे रजिस्ट्रेशन जर केलं आणि पर्यटकांना राहण्यासाठी रूम उपलब्ध करून दिल्या किंवा जागा उपलब्ध करून दिली, अगदी साध्या सोप्या पद्धतीत बेसिक रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या फुलफिल करून आपण त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करता येऊ शकते. त्यांना जेवणाची व्यवस्था करू शकतो आपण त्यांची. तर त्या ठिकाणी या मंडळींना रोजगाराचं एक साधन त्या निमित्ताने मिळूनच जातं. आणि गोष्ट राहिली ती जुन्नरच्या विविधांगी पर्यटनाच्या मार्गदर्शनाची, तर खरं तर हा सगळा आवडीचा भाग आहे. कृषी पर्यटन केंद्र चालवताना किंवा या क्षेत्रात काम करत असताना स्थानिक इतिहास भूगोलाची माहिती असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. जशी पाहुणचाराची आवड असणं गरजेचं आहे, तसं स्थानिक इतिहास भूगोल जर माहीत असेल तर आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना अधिक आपण चांगल्या पद्धतीची माहिती देऊ शकतो. कदाचित एखादा पाहुणा पावसाळ्यात फक्त काळू धबधब्यासाठी आलाय किंवा रिव्हर्स वॉटरफॉलसाठी नाणे घाटात आलाय, तर त्याला जर इकडे कळलं की अरे गिब्सन गार्डन आपल्याकडे जुन्नरच्या पूर्व पट्ट्यामध्ये तितकीच एक सुंदर जागा आहे, ज्याला खूप वेगळ्या पद्धतीने नैसर्गिक दृष्टिकोनातून ब्रिटिशकालीन जे आपले अलेक्झांडर गिब्सन होते, भारताचे पहिले जे संरक्षक जे होते, आणि त्यांचं तिथं स्मारक आहे. तिथं खूप त्या काळात लावलेली काही झाडं आहेत आणि याला भेट द्यायची, तर आपल्याला जर त्याची माहिती असेल तर आपण समोरच्या पर्यटकाला देऊ शकतो. किंवा पूर्व पट्ट्यामध्ये साधारणपणे आपण म्हटलं तर जसं पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जास्त पडतो, तिथे काही ना काही प्रमाणात जंगल शिल्लक आहे, विरळ लोकसंख्या आहे, तसं पूर्व पट्ट्यामध्ये खरं तर ग्रासलँड आहे, तिथे बऱ्यापैकी गवताळ पूर्ण आहेत, त्या ठिकाणचा अधिवास वेगळ्या प्राण्यांचा आहे. मग त्या दृष्टिकोनातून लोकांना त्या गोष्टीची आपण माहिती दिली. इथली कृषी पर्यटन म्हणजे कृषी संकल्पना समजावून सांगितली का जुन्नरमध्ये वैविध्यपूर्ण शेती केली जाते. जुन्नरमध्ये वैज्ञानिक पर्यटनाला एक वाव आहे, म्हणजे वावाच्या अर्थाने आहे की JMRT सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली घडवता येऊ शकतात. म्हणजे आपल्याला जर या गोष्टींची स्वतः माहिती असेल चालक म्हणून, तर आपण त्या पर्यटकांना त्या गोष्टींची माहिती देऊ शकतो, जेणेकरून त्यांचा पुढचा दौरा ज्यावेळी या ठिकाणी येणार आहे तर त्यावेळेस ते नक्की त्या गोष्टीचा विचार करू शकतील. तर ही इतकी डीपली आणि सखोल माहिती सरांकडे आहे, म्हणूनच ते पर्यटकांना चांगलं देऊ शकतात. सर, जुन्नर तालुक्याचा जर आपण विचार केला की फक्त पर्यटन आणि त्याच्याबरोबर तुम्ही तर आता सगळं सांगितलं की खाद्य संस्कृती आपली जाती आहे, आपलं जे भौगोलिक क्षेत्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचतंय, पण आता एक नाही का एक काही मला तरी वाटतं थोडीशी मर्यादा आली आहे, पण ती जर आपल्याला अनेक राज्यांपर्यंत हे पोहोचवायचं असेल तर आपण कशा प्रकारे पोहोचू शकतो? म्हणजे लोकांना आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्या तालुक्याकडे येण्याला भाग पाडण्यासाठी आपण काय करू शकतो? सर्वसाधारणपणे जुन्नरच्या विविधांगी पर्यटनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते आपल्याला माहीत असेल तर आपण त्यांना समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून काही ना काही वेगवेगळे एपिसोड त्याचे बनवू शकतो, जेणेकरून त्याची व्याप्ती बऱ्यापैकी दूरपर्यंत जाऊन पोहोचते. सध्या या समाज माध्यमांतूनच म्हटलं तर वेगवेगळ्या इंस्टाग्रामवरती लोक जेव्हा काळूला येतात त्याच्या रील्स पाहिलेल्या असतात लोकांनी, आणि सांगायला आनंद होतो की अगदी तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणचे अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे ह्या राज्यांमधले. खरं तर म्हणजे केरळ खरं तर अतिशय निसर्गसंपन्न राज्य आहे, परंतु तरीही त्या काळू धबधब्याची जी क्रेज आहे लोकांना किंवा आडराई जंगल टेक याची जी भुरळ आहे ती अगदी दूरदूरपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, नंतर कर्नाटक, नंतर तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधले पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे समाज माध्यमांचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर इथे भाषेचा याडसर काही राहत नाही. लोक फक्त काही सेकंदात तो एक नजारा त्यांच्या समोर आल्यानंतर तो अनुभवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्यक्ष त्याला भेट देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणता येईल किंवा काळू वॉटरफॉल म्हणता येईल, हे जे आहे ते पावसाळ्यामध्ये खरं तर सेलिंग पॉईंट आहेत आपल्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे ह्या गोष्टी तर होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट अशा पद्धतीची आहे की प्रत्येक ठिकाणची किंवा जागेची स्वतःची अशी काही ना काहीतरी खासियत असते. आता खाद्य संस्कृतीचं जर म्हणाल तर आता मासवडी, पाटवडी, शेंगोळी, पिठलं भाकरी ही साधारणपणे आपल्या प्रांताची एक वेगळेपण जपणारी म्हणजे खासियत आहे, तालुक्याची ओळख आहे, वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे
जेव्हा आपल्याकडे आलेल्या पर्यटकांना आपण ह्या गोष्टी सुचवू आणि त्यांनी त्याची जर चव घेतली, त्यांना आवडली, तर ते नक्कीच पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करतात किंवा माउथ पब्लिसिटीने ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट, शेतीचा जर विचार केला आपण तर जुन्नरची शेती ही तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे इथे द्राक्षांपासून आंब्यांपर्यंत आणि ऊसापासून केळींपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची फळं या ठिकाणी आहेत. म्हणजे अगदी भारतात एक नावाजलेलं टोमॅटो मार्केट जुन्नर तालुक्यातच आहे. त्याच्यामुळे जुन्नरची ओळख खरं तर कृषीप्रधान तालुका आहे. पर्यटनाची ओळख तर त्याला नंतर व्हायला लागली. उलट कृषीप्रधान असलेल्या तालुक्यामुळं पर्यटनाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अजूनही लोकांचं, शेतकऱ्यांचं लक्ष गेलेलं नाहीये किंवा नक्की पर्यटनातून काय फायदा होऊ शकतो हे त्यांना माहित नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची हळूहळू त्यांनी ओळख करून घेतली तर साधारणपणे त्यांना आर्थिक त्यांच्या शेतीला हातभार लावण्यासाठी त्याची नक्कीच मदत होऊ शकेल. सर, आता ही आपण सगळ्या खूप चांगल्या चांगल्या बाजू पाहिल्या, पण तुम्ही इतके वर्ष हे सगळं चालवताय, पाहताय, तर कृषी पर्यटन किंवा आपल्या तालुक्याच्या ज्या निगेटिव्ह बाजू आहेत त्या काही एक दोन सांगता येतील का, की जेणेकरून आपण त्याच्या सुधारणा करून अनेक लोकांपर्यंत ते पोहोचू शकेल? म्हणजे आता मी आधी सांगितल्याप्रमाणे खरं तर कृषी पर्यटन ही संकल्पना पुढची येते. कृषी प्रधान तालुका आहे सुरुवातीला, त्याच्यामुळे इथे साधारणपणे 25 ते 30 हजार लोक शनिवार रविवार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येत असतात. तेवढ्या मोठ्या प्रमाणात निवासाची आणि भोजनाची सुविधा उपलब्ध नाही अजून तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये. लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची ओढ आहे, त्यांना आकर्षण आहे, परंतु त्या सुविधा वाढवायला हव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटकांची काही जबाबदारी आहे. निगेटिव्ह बाजू म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्या किंवा तालुक्याच्याच बाबतीत म्हणण्यापेक्षा जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या ठिकाणी आणायचे घाट वगैरे पाहतो तसं होतं, तर अगदीच मग त्या ठिकाणी त्या गर्दीचे जे तोटे आहेत तेही आपल्याला अनुभवायला मिळतात. कधी कधी या सगळ्यातून हुल्लडबाजी पर्यटकांकडनं केली जाते. कचरा फार मोठ्या प्रमाणात केला जातो जो निसर्गाला नक्कीच बाधक अशा पद्धतीचा आहे. त्याच्यामुळे जबाबदार पर्यटक या ठिकाणी आले तर आपलं पर्यटन शाश्वत होईल आणि अधिक ते दीर्घकालीन पद्धतीने ते छान पद्धतीने चालू राहील. तर त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनीही त्याबाबत थोडी समजदारी किंवा खबरदारी घ्यायला हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुन्नरचं पर्यटनाला थोडं संघटित रूप जर आलं किंवा दिलं गेलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय साधारणपणे अगदी कमी प्रमाणात, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक या क्षेत्रात काम करतात. ठराविक 1-2 गावांनी आता सध्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुढाकार आणि चालना मिळवली त्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा त्यांना मिळालेली आहे. परंतु जेवढं आपल्या तालुक्याचं कॅपिटल आहे तेवढं ते युटिलाइज होत नाही असं वाटत असतं. म्हणजे जेवढी आपली क्षमता आहे तिचा वापर तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे एक तर समाज माध्यमांचा योग्य वापर करणं, आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी का होईना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणं, पर्यटनाकडं आर्थिक म्हणजे शेतीला पूरक अशा पद्धतीने व्यवसाय म्हणून पाहणं, थोडक्यात संघटितरित्या हा थोडा व्यवसाय करणं. म्हणजे जेणेकरून काय होतं की आता समजा जुलै महिन्यातला एखादा शनिवार आहे आणि माझ्याकडे त्याच दिवशी 25-30-40 इन्क्वायरीज झालेल्या असतात आणि माझे रूम तर ऑलरेडी फुल झालेले असतात. मग त्यावेळेस मला कळतच नाही की नक्की कोणाकडे जागा शिल्लक आहे, कोणाकडे यांना पाठवावं. मग इतरांना सतत फोन करत राहावे लागतात आणि पर्यटकांना ती गोष्ट गैरसोयीची होते की ते कधी कधी सतत जागा शोधत राहतात, इथे फुले तिथे फुले, त्यामुळे नक्की समजत नाही. त्यामुळे काही ठराविक लोकांकडे ओढा मोठ्या प्रमाणात आहे आणि काही लोकांकडे त्यावेळेस कदाचित काहीच नसतं. त्यामुळे थोडंसं याला संघटित होणं गरजेचं आहे. जे कृषी पर्यटन किंवा आपल्या तालुक्यासाठी काम करतात त्यांनी संघटित होऊन काम करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या सर या पॉडकास्टचा उद्देशच तो आहे की आपला तालुका अनेकांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे. त्यामध्ये हा जो कृषी पर्यटन किंवा आपला पर्यटन तालुका म्हणून आपण कसं लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर आता मला अजून एक त्याच्यामध्ये वाटतं की नाणेघाट असेल किंवा काही गड किल्ले असतील तर तिथे आपले गाईडची संख्या खूप कमी जास्त असते. म्हणजे ती पण वाढणं गरजेचं आहे. मग एक जागृत पर्यटक आपण मागतोय तसं आपल्याकडून काही जायला हवं का? अगदीच. खरं तर हा जो तालुका आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आहे, त्या दृष्टीने तो ओळखला जातो. आजूबाजूचे गडकोट अतिशय सुंदर आहेत. मग त्यात जीवधन असेल, चावंड असेल, हडसर असेल, निमगिरी हनुमंतगड असेल, सिंदोळा असेल किंवा नारायणगड असेल, असे जे गडकोट आहेत ते अगदी जवळजवळ आहेत. अगदी कमी वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. जुन्नरला सातवाहनकालीन इतिहासाची मोठी पार्श्वभूमी आहे
आणि विनायकांपैकी 2 मंदिरं या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे जुन्नरला पर्यटनाचा ओघ तसाही एक ठराविक दृष्टिकोनातून चालूच असतो, यात काही वादच नाही. परंतु या सगळ्यात तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने गाईडची संख्या तुलनेने कमी आहे, पण याला दोन्ही गोष्टी तशाच जबाबदार असं म्हणता येतील. याचं कारण असं आहे, दोन्ही म्हणजे आपल्याकडनं पण आणि पुढे पर्यटकांच्या बाबतीत पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या वन खात्याने म्हणता येईल आणि त्याचबरोबर MTDCने पण, म्हणजे पर्यटन विभागाने देखील आणि वन विभागाने देखील वारंवार ह्याचे गाईड ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केलेले होते. अगदी 2 वर्षांपूर्वी आम्ही 2 ते 3 वर्ष झाले असावीत कदाचित, 100 लोकांना गाईडसाठीचे प्रमाणपत्र मिळवले. त्याचं प्रॉपर प्रशिक्षण देऊन वन खात्याने पुढाकार घेतला होता आणि लगेचच त्याबरोबर पर्यटन विभागाने सुद्धा त्याबाबत पुढाकार घेतला होता. आजही पर्यटन विभाग हा मोफत त्यांना म्हणजे गाईडचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची जी सगळी प्राथमिक प्रशिक्षणाची पद्धत आहे ती मोफत द्यायला तयार आहे. पण यात सगळ्यात महत्वाची तीच गोष्ट म्हणता येईल की हा कृषी प्रधान तालुका आहे ना, तर बऱ्याचदा लोकांना त्याच्यातून नक्की काय लाभ होऊ शकतो हे माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी होती की बऱ्याचदा ह्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना हे लक्षात यायला हवं का इथला इतिहास समृद्ध आहे, आणि यासाठी नुसतेच गडकोट पाहणं आणि तिथे जाऊन फोटो काढण्यापेक्षा त्याचा इतिहास जर समजून घेतला तर आपली ट्रिप ही अधिक रंजक होईल, अधिक माहितीपूर्ण होईल. ही त्यांची पण तेवढी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आता समजा किल्ले शिवनेरी आपल्या लगत आहे, जवळ आहे, या ठिकाणी जरी 4 गाईड बसले परंतु त्यांना जर 1 किंवा 2 दिवसामध्ये त्या प्रमाणात मागणी नसली किंवा विचारणा नाही झाली तर मग त्यांना असं वाटतं की अरे आपण येतोय, किंवा त्यांना त्या पद्धतीने पैसा मिळत नाही किंवा मानधन मिळत नाही. त्यात पण लोक खूप बार्गेनिंग अशा पद्धतीत करत असतात की जर एखादा व्यक्ती जर तुम्हाला अर्धा दिवस 1 दिवस मोठ्या समूहाला देतोय तर मग या समूहामधून काही ना काहीतरी अगदी खरं सांगायचं तर 20-30 रुपये सुद्धा कॉन्ट्री येत नाही पर हेड जर काढली तर ती पण देण्याची बऱ्याचदा पुढच्यांची तयारी नसते. मग ह्या बाबतीत जर अनेक ट्रिप येतात तिथे, खरं तर हंगाम चालू होतो नोव्हेंबर नंतर, तो अगदी याच्यापर्यंत चालू असतो ह्या शालेय सहलींचा. पण शिक्षक वर्गाचं विशेषतः सांगतो, म्हणजे मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, पण तरी मला सांगायला वाईट वाटतं की जर मुलांसाठी 500-1000 रुपयाचं जर गाईड करायचं म्हटलं ना, हे शिक्षक अनेक वेळा त्याच्यावर विचार करतात. मग 1000 जर किंमत सांगितली तर ते म्हणतील 300च घे, 400च घे, फक्त जायचं यायचं सांगायचंय. मग त्यांनाही ते अपमानास्पद वाटतं ना, म्हणजे इतकी मेहनत करून त्यांना जर चांगल्या पद्धतीने मानधन मिळत असेल, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन साधारणपणे पुढच्यांना चांगली माहिती मिळत असेल तर तेही तेवढ्या सकारात्मक पद्धतीने पाहतील. मग आपल्याकडे तीच गडबड होते की कृषी प्रधान असल्यामुळे एकीकडे जर शेतीमध्ये टोमॅटो कांद्याला जर बाजारभाव असले तर त्याच्या तुलनेत बरे पैसे मिळालेले असतात, आणि इथं दिवस घालून तेवढे मिळतील का नाही हे नक्की नाही, किती दिवस आठवड्यातून मिळतील हेही माहीत नाही. त्यामुळं थोडंसं हे अधांतरी असल्यामुळे ते त्या दृष्टिकोनातून पाहत नाही. पण ठीक आहे, याचा समन्वय कुठेतरी राखला गेला पाहिजे. लोकांनीही ह्या सगळ्या गोष्टी माहितीपूर्ण पद्धतीने पाहिल्या पाहिजेत, आणि आपल्या गाईड ट्रेनिंग झालेल्या मुलांनीही हा एक बेरोजगारीच्या कालखंडामध्ये काही ना काहीतरी फारच काही नसल्यापेक्षा एक इन्कम सोर्सचं साधन आहे. त्यांनी पण त्यात सातत्य जर ठेवलं तर कदाचित पुढच्या व्यक्तीकडनं पण मागणी वाढू शकते. याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. तर एक जागृत पर्यटक होणं पण गरजेचं आहे. आपण सगळ्याच बाजूने जर विचार केला तर जसं आपल्याला एखाद्या गोष्टीतून आनंद हवा असतो, पण त्याचबरोबर आपली देण्याची पण कृती झाली पाहिजे. आज सरांनी खूप महत्त्वाचं म्हणजे पर्यटन या विषयावर खूप सखोल अशी माहिती दिली, दोन्ही आणि तिन्ही बाजूने विचार करून दिली. तर सर, आज खरंच वेळात वेळ काढून तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. एक पर्यटन म्हणजे नेमकं काय असतं ते तुम्ही आज दाखवून दिलं, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या सहकार्यास किंवा माहितीसाठी पूर्णपणे या ठिकाणी सज्ज आहोत. वारंवार येत राहा, जुन्नरला भेट देत राहा, आणि हे सगळं आनंदाची जी वाटचाल आहे ती सोबत मिळून करूयात. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद, मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.